पनीर हे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना भरपूर आवडतं। चला तर मग आज आपण पनीरचा छान पराठा बघूया। खूप असा टेस्टी, बघा किती छान फिलिंग आलेला आहे पराठ्याला। प्लीज व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे मी 1 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे। पीठ तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे। इथे मी थोडी अर्धा टेबलस्पून कलौंजी छान क्रश करून घातलेली आहे, बघू शकाल। आता इथे 1 टेबलस्पून तेल घालून घेऊया आणि आता आवश्यकतेनुसार पाणी घालून छान आपल्याला कणिक आपण जशी डो बनवतो तसा डो बनवून घ्यायचा आहे। पोळ्या बनवताना कसं बनवतो तसं। आता हा आपण 5 मिनिटे झाकून ठेवूया, तोपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करून घेऊया। आता मी इथे एका बाउलमध्ये छान पनीर किसून घेतलेलं आहे। पनीर तुम्ही किसून घ्या किंवा तुम्ही असं मॅश करून पण छान करू शकता, पण किसल्याने कसं छान एकदम ते बारीक होतं असं। आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया। बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली ढोबळी मिरची घालायची आहे। आता इथे तुम्ही बारीक चिरलेली हिरवी मिरची पण घालू शकता, पण मी लहान मुलासाठी बनवत होते म्हणून मी नाही घातली। आता इथे थोडे तिखट घालून घेऊया, थोडी हळद, इथे तुम्ही थोडा चाट मसाला पण टाकू शकता, चवीनुसार मीठ घालूया। आता छान सर्व एकत्रित करून घेऊया। बघू शकाल इथे आपली छान पराठ्याची स्टफिंग रेडी आहे। आता आपण पोळी लाटतो तशी पोळी लाटून घ्यायची आहे छान व्यवस्थित। बघा मी इथे एक डो घेतलेला आहे। आता छान पोळी लाटून घ्या। आता ही पोळी आपण एका प्लेटमध्ये ठेवून दुसरी पण पोळी एक लाटून घेऊया, बघू शकाल। आता या पोळीवर थोडे तिखट आणि तेल टाकून छान पसरवून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने केल्याने काय होतं, पनीर ना छान असं टिकून असतं, म्हणजे ते असं निघून नाही जात, छान असं असतं टिकून। आता आपण इथे स्टफिंग छान व्यवस्थित टाकून घेऊया, पसरवून घेऊया सगळी दूर व्यवस्थित। आता ही दुसरी पोळी छान त्या पोळीवर टाकून घ्यायची आहे आणि छान त्याच्या व्यवस्थित कड्या छान अशा पॅक करून घ्यायच्या आहे, बघू शकाल। सगळ्या कड्या छान व्यवस्थित पॅक करून घ्यायच्या आहे। इथे मी केलं आहे असं। आता छान तवा गरम करायला ठेवला आहे, थोडे लाटून घ्या, वरून प्रेस करून घ्या। आता मी इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे, पराठा टाकून घेऊया। आता दोन्ही बाजूंनी छान आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, बघू शकाल। आता इथे मी पराठा पलटवून घेतलेला आहे। आता छान इथे तुम्ही ऑइल किंवा तूप घालून छान पराठा दोन्ही बाजूंनी आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे, बघू शकाल। इथे छान माझा पराठा छान भाजलेला आहे, माझा पराठा रेडी आहे। आता तुम्ही दही किंवा चटणीनुसार पराठा सर्व करा। अशा पद्धतीने पनीर पराठा केला तर स्टफिंग छान टिकून राहतं। नाहीतर आपण जसं पुरणाची पोळी करून तसं जर फिलिंग केलं तर त्याने काय होतं, पोळी लाटताना